ऐकली असेल, रामायणापासून ही म्हण आहे, घर का भेदी लंका धन. म्हणजे कोण? घर का भेदी रावणाचा भाऊ प्रभू रामचंद्राच्या सेवेत गेला आणि प्रभू रामचंद्राच्या सेवेत गेल्यानंतर त्याला प्रभू रामचंद्र कळले, रावणाला कळला नाही. मग बिभीषण, तो बिभीषण नावाचा भक्त रामभक्त झाला आणि रावणाचा मृत्यू कशात आहे, कुंभकर्णाचा मृत्यू कशात आहे, त्या बिभीषणामुळं कळलं आणि बिभीषणामुळं सोन्याची लंका जळली आणि त्यावेळेपासून ही म्हण प्रचलित झाली, घर का भेदी लंका धन. तसंच आमच्या दरबारात काहीतरी घडतंय, परंतु उघड कोण मला सांगणार आहे? मला कोण देखील उघड सांगणार नाही. परंतु घर सुधारायचं असेल, समाज सुधारायचा असेल तर पहिली घरापासून सुरुवात केली पाहिजे. घर सुधारलं तर गल्ली सुधारते, गल्ली सुधारली तर गाव सुधारतं आणि गाव सुधारल्यानंतर तालुका म्हणजे उच्च पातळीवर माणूस जात असतो. त्याप्रमाणे आपली आपण वागणूक व्यवस्थित आहे की नाही हे पडताळून पाहायचं असतं. माझी मुलं दोन आहेत, ती दोन मुलं कर्तृत्व आहे, शूर आहेत, पण कुठंतरी मासी शिंकते असं मला वाटतंय. म्हणून आज आम्ही दरबार भरवणार आहोत, मुलांना सोबत घेऊन मुलांना काही कालमंत्र देणार आहे. मुलांनो, अशा पद्धतीनं जर जीवन जगलात तर तुमचं जीवन सुखी होईल असं त्याला समक्ष सांगून, त्यांच्या तोंडावर सांगून जमणार नाही. शहाण्याला शब्दाचा मार, मूर्खाला जोडा किती मारला ते त्या माणसाला ते पटत नाही. त्याप्रमाणे माझी मुलं शहाणी आहे. मग मी कुणाला काय बोलणार आहे हे नेमकं ओळखतील आणि ते सुधारण्याच्या मार्गावर येतील, या उद्देशानं मी आज दरबार भरवणार आहे. परंतु दरबारात अजून सेवकांचा पत्ता नाही, गेलेत कुठं काही कळत नाही. रस्त्यावर दिसले नाहीत, दरबारमध्ये दिसले, गेलेत कुठं काही कळत नाही. पारेकरे, कुणाला म्हणतोस तू कवाल आहे? कुणाला म्हणतोस कवाल आहे? तू कवा आलाय माझ्या पुढे कवा आलाय? मला म्हणतोयस कवा आलायस का कुणाला म्हणतोयस? आज तुला म्हणतो आणि माझ्या तोंडाला बघून पाहून म्हणतोय तो. काय म्हणतोस कवा आलाय रे? जोडीदार दिसना. मला म्हणलाच होय? हा. नाही महाराज, ते मला म्हणलाय. हो. तुला कशाला म्हणाल? तू काय सरळ बोलतोय? तू काय सरळ बोलतोय? तुझ्यामुळे फापाडलो का मी? तू काय सरळ बोलतोय? नाही नाही, ह्याच्यामुळे बिघडलो मी. तुम्हाला कशाला म्हणाल? तो मला म्हणायला आलाय असं म्हणणार तुम्ही. मूर्खासारखी वागणूक करू नका आणि मूर्खासारखं दरबारात वागायचं सोडा. कोण आम्ही दोघच? दोघच म्हणजे आम्ही दोघच आहे का म्हणतोय? दोघं दरबारात नाही, अजून पदाधिकारी आहेत. आहेत आहेत. काय नाही झालं तू? लाल का जातोय? सिंहासन कुठं आहे? सिंहासन असं का? हे बसायचं सिंहासन असं तुझ्यामुळे व्हायला लागले बरं का? हे तुझ्यामुळे मी मार खायला लागलोय. अरे सिंहासन कुणी सारवाई नेलतं काय? सारवाय नाही नालाय का भंगारवाला न्यायला लागला होता. नाही त्याच्याकडे बोलावलं मी, त्याच्याकडे आमच्यातले खोडी जमत तुम्ही. दरबारात यायच्या अगोदर सर्व व्यवस्था झाली पाहिजे. मी करतोय, तुम्हाला माहिती आहे का नाही? ह्या उलट काय करतोयस तू? काय करतोय? काय करत नाहीस तू? सिंहासन नेलंय कुणी ना? तू करतोय. एक तर त्यांच्या डोक्याला पुढचा ताप झालाय. पश्चाताप. हा पुढचा तर ताप झालाय ना. पुसून ठेव. लय शुद्ध बोलायचं जाऊ नको. त्याच्या नादाला लागू नका. पुसून ठेव. अरे हो कळतंय की आता मला, तो नेट करू नको. तो पैस मागाशीच ते कुठाय पाहिजे होतं. अहो हो महाराज, पण ह्याच्यामुळे मी बिघडलोय. अरे मूर्खासारखं वागायचं नाही. विनाकारण. आहे का कुठं पुसतोय? काय काय कंच पुसतोय? हे पूस. तेच पुसायला लागलोय.
बघा बघा तुम्ही का होता मूर्खासारखं बोलतोय तू. अहो, थांबा की तुम्हाला दम निघतो का नाही कसं नक्की उचूक तर दम नाही का लगेच अहो तुम्हाला काय दम बिम निघतो का नाही अहो, थांबा बसतानाच माग नेमकं ओढतोयस तू. अहो, थांबा की ड्रेस खराब होईल असं आता काय राहिला रे शहाणपणा बोलतोयस. हे असं आहे बघा काय बोलायचं मला मारू वाटत नाही. आता काय थडकं बांधायचं तर राहिले आमचं आणि कोणतं मारायला ठेवले एवढ्या नेटर हाणून आणि हा? नाही मारू वाटत पण आता काही नाविला तुम्ही अहो वागता मारू तसं. कसं वाटत नाही म्हणताय मारून मारून हाताला शेटा आली राजे आपलं थेटा आली थेट आहे का तेच का नाही थेट आणि थेट तेच का? गारट्यानं थेट हा? काय ना थेट आली का म्हणते होती बाळानो हा हा पाणी मग दात खेळी बसल बाळा आहे मी मोठा आहे बाळा आहे मी अरे तसं नाही आणि मग बोलण्याची रीत आहे. तसं ना बाळा नव आम्ही नेबार आहे हो आम्ही मोठी माणसं आहोत हाय आणि मोठी माणसं असल्यामुळे बोलायचं कसं. जरी तुम्ही मोठे असलं तर आपण एकच आहे हो सगळी मापात एकच आहे मोठं आम्ही बी मोठंच आहे अरे तसं नाही. तुमचं वय किती आहे 50-55 आमचे बी दोघांचं अरे वयाचा विषय येत नाही. मग नेटा का जाईल हो काय म्हणतो मी व्यवस्थित अजून बोलतोय तुला. सांगा की मोठ्याच म्हणजे कसे कसं आम्ही कोण आहोत. अर सिद्धनाथ सिद्धनाथ म्हणतोस का काय. आम्ही कोण तर सिद्धनाथ म्हणतो का. आहेच का माणसातला आहेच का करसुंडीचा सिद्धोबा कुटुंबा खरसुंडीचा सिद्धोबा तुला काय अकलीचा भाग आहे का ना आलाय का कसं दिसतंय बघा. झोप काय बोल नकोस काहीतरी बोलण्याची तर पद्धत नाही ते काय तर बोलतो ज्योतिबा सिद्धोबा ह्यातला फरक कळत नाही तुला हा. थांबा थांबा म्हणजे मी ज्योतिबासारखा दिसतोय का. बोललं मी बी त्याच डब्यात आलो काय बोलताय तुम्ही हा मूर्खानो. अहो, हे तुम्हाकडे बघ झोप आहेस? तुम्हाकडे बघणं नाथ बाबाचा फोटो वाटतो हो गप की गे बस की तुझी दिवाळी आणि माझी कंदुरी व्हायला लागली हा. तुम्ही कोण आम्ही कोण. होय 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 खरंय मी बाळानो का म्हणतोय का आमच्या दरबारात तुम्ही लहानाचे मोठे झाला. तर लहान होतो उगा एवढं असेल त्यावेळे 1-2 वर्षाचा आपण असेल फरक असेल थोडा. एवढं म्हटल्यानंतर अर्थ वेगळा होतो. माझ्याशी नीट बोल. तू लहान होतास हा तेच की माझं तुम्ही काय खाल्लं असेल. आता तुम्ही काय दिल ते कोणाला जाऊ काय खाल्लं असेल मी काय काय खातोय काय खातोय मी? अरे माझं तुम्ही अन्न खाऊन लहान हा, अन्न म्हणा की मग पाठ दिशी आमचा जीव गुदमरल्यावर म्हणायचा आहे काय माझं अन्न खाऊन लहानाचे मोठे झाला. खरं तुमच्या बापाचं फार मोठं. ए बात काय बघताय राजो नव ऐकाय काय काय असलं करू काय अहो, बात गुण काय बघताय असं काय बोलतोस तू? अहो अभिनय करू द्या का नको काय करतोस आम्ही नाही तू. काय अक्कल आहे का त्यांनी काय म्हणते ते हा? ऐक की. बापाचं काय मोठं असेल. तुम्हाला काय दिसलं तीच मोठं तुम्ही काय बघितले तुमच्या बाच बघितलं का तुम्ही तुमच्या बाच हो एखादी नालाचं पायथन आहे काय एखाद्या सगळं. आज तुम्हीच म्हटलं बाच काय मोठं त्यांना काय हंटन लागणं झालंय. असेल. बाच मोठं काय असेल तुम्हीच म्हणलं का साहेब आडग बोलू नका की साहेब तुम्ही अहो, त्यांनी विचारले ए ए ए ए वकिला आडवं बोल नका. तू सगळं बोलतोयस का. तू सगळं बोलतोयस का. अहो, मी तर महाराज काय बोलली हो महाराज आमच्या आईला घोडा लाव आणि मग बोल. येस 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 थांबा नाही येस येस म्हणतोस का. पोराने मला शाळेत त्यांनी काय शिकवलं पोरण शिकवतोय मी काय सांगतो तुम्ही काय बोलताय. डोक्याला ताप करून देऊ नका. ओ, देवा. असला सोडून मारून महाराजाचं नाक फोडतोस का गुन्हा फुटला लागा काय करायचं काय अवघड आहे गड्या. रक्त निघ बघू रक्त निघ रक्त निघ. पाण्यातला बेडूक काय ना आलाय काय माझ्या
त्या मिशाव पक्षच होतो कोणी मिशाव पक्षच तो त्यानं सुरूच मारला मला तो घोडा फुटला वाटलं मला वाटतं कुठल्या केसाला किती कळते तुला माहित आहे का होय राव. आईला वर एवढी कळ आहे म्हणल्यावर तिथे किती असेल डोक्यात मला वेळात काढता का मी वेळात दिसतो तुम्हाला अरे काय रे गप्पच की योगा महाराज येड्यात काढाय माणूस तर शाना असावा आम्ही येडे काय की हा? मग आम्ही दोघं येडे काय? मला म्हणते हो. तुमच्याशी वितंडवाद घालून जमणार नाही तुम्हाला किती जरी शानपणाच्या गोष्टी शिकवल्या पालच्या घड्यावर पाणी तशाची अवस्था त्यापेक्षा तुम्हाला बोलून उपयोग होत नाही बरं हा विषय सोडून द्या कसला विषय घेऊ मुळ्याला हात घाला गड्ड्यासकट काढू दे का काय बोलतो तू अहो मूळ विषयाला हात घाला मग ते कळतं ना मला त्यासाठी बोलतोय मी तुला त्यांच्या अंगावर ड्रेस आहे ती तुंबडी लावायचं नव महाराज मूळ विषय घ्या जो बाईस आजची बात माझी काय बोलायचं नाही तुम्ही आता मला मुलं किती आहेत आता तुम्ही किती काढले ते आम्हाला काय माहिती आता मूळ विषयाला हात घाला म्हणतोय तर तुम्ही किती काढली असं विचारतोस का तू मला मुलं विचारते नाही तर काय बोलतोस तू एखादा तरी शब्द सरळ बोल केल्या का तरी मला विचारते त्या. खायला का आणि मी काय सांगायचं किती काढले ती तुला काय जिबला हाड आहे का तुझ्या काय झालं अरे किती काढायची किती नाही काढायची त्यांच्या नेटावर राहिलं अहो, त्याला समजावून सांग तू महाराज हे जायला काय सांगू. त्याला सरळ बोलायला होतोयस अहो महाराज आणि तू काय म्हणतोयस अहो तुमची मुलं तुम्हाला माहित नाही ती का अरे मला माहित आहेत एक पण तुम्ही दरबारात काम करता मग तुम्हाला माहित नको का रेशन कार्ड बघा त्यावर मुलांची नाव आहे ती का मला रेशन कार्ड आहे रेशन कार्ड मला आहे का नुसतं उभारू नको तुझ्या चालक्यात हानी मी त्याच्या हान चालक्यात मला रेशन कार्ड आहे का त्यांना रेशन कार्ड आहे तोंडात पाय घालीन आता बोललास तर हं? नालाय का काय बोलावं अक्कल आहे का अरे अजून त्यांचं दारिद्र्येत नाव नाही हा ना हा ना, हो, सर. सर बाजूला तू मोठा ग्रंथाचं बोलायलास दावली रेषेत ना माझं नाव महाराज रेशन कार्ड माझं नाव तुमची मुलं तुमच्या ध्यानात नाहीत का अरे मूर्खानो माझी मुलं माझ्या ध्यानात आहेत आणि मग आम्हाला पण काय तुम्ही दरबारात काय करता उपडायला हा? तुम्ही नुसती लिखापडी करता असं विचारतो मी मग लेखापडी म्हणा का आम्हाला कसं वाटेल वर ही वेगळं होतंय जा, चल. जाऊ चल ए कुठं तुम्ही जा म्हणला तुम्ही बाजूला थांबा जा म्हणजे बोंबलं जा नाही कुठेही पण काय विषय काय माझा तुम्ही पगार घेताय माझं तुम्ही हातात धरलं पाहिजे सगळ्या गोष्टी हा हा आता धरल्यावर शॉक लागल्यावर काय काय हातात काय धरावं? नीट बोलायचं जोपर्यंत माझा संयम आहे तोपर्यंत एखाद्या वेळी बॅटरी हातात येते शॉक लागते ते म्हणतोय मी. तुम्हाला गाढवासारखं किती बोलून किती मारलं तर तुम्हाला अकलाच कधी येणार नाही काय बोलताय महाराज हे? हा. माणसाला गाढवाची उपमा हो तर काय पाचवा पाय बघितलाय तुम्ही दरबारात मला हाणायला लागला आणि तुम्ही बी महाग सरताना हाणताय बी. हा? तो बस मी काय म्हणतोय मला 2 मुलं आहेत काढीला पडला मुलं शिकवायला अहो मुलं शिकवायला
का ढिले पडला मुलं शिकवायला म्हणतोय मुलं भरपूर शिकलेत. शिकलेत मुलं माझी भरपूर शिकलेत. बर 2 मुलं आहेत. 2 मी जन्म दिलाय. स्वतः स्वतः तुम्ही सांगताय का स्वतः तुम्ही मला सांगताय का कोणाला सांगतो मी? कोणाला सांगतो ना मी? खरं- खरं आहे गड्या. मी जन्म दिलाय असं मी छाती ठोकायला सांगतो ना. कोणाला सांगतोय मी? मला सांगताय हं? स्वतःची मुलं अरे त्या मुलांच्यासाठी मी काय केलं तुम्हाला सांगून म्हण. काय थांबा, राहिलं थांबा, का थांबा, पाणी? थांबा. मुलासाठी काय म्हणला मी काय काय केलं असेल. मुलासाठी हा महाग चाला धावतो कशाला माग कशा नेतोस मला? आता मुलासाठी काय करते मग चांगलंय. मुलासाठी काय करतो आलाय मला? का मुलासाठी काय केलं राहिलं का यात काय थांबा, थांबा, गुडघ्याला अहो कापड कसं गुडघ्यात म्हणतोय मी गुडघ्यात काय अवघडच आहे तुम्हाला सरळ बोललं तरी बी हालताय राजू काय बा जरा का बसा त्याला ग बसवून तू काय कर. तुम्ही आडवं बोलू नका हो आडवा मी बोलतोय का? मी आडवा बोलतोय का? अरे, राहू द्या की नका का बस. ए राहू दे का बस नका. बोला काय करू 2 मुलं माझ्या मुलांची नावं आता काय आम्ही दरबारात सर्व्हिस करतो एवढं कळलं मी हा? होय माझ्या मुलांची नावं लगेच बोलवतो पोरं बोलवा त्याला. बरं का मला आता सोसव ना तुझ्या पाया पडू का इथनं घरला मडे न्यायला लय खर्च येईल तुला काय अक्कल आहे का महाराजांनी काय सांगितले 2 मुलं बोलावून महाराज तुमच्या मुलाला बोलू तुमच्या मुलाला हा माझ्या मुलाला बोलव. ए सलीम आलम सलीम आलम. मी कोण आहे? सलीम आलम नावं कोणाची घेतोयस तू? देवा कोणाची नावं घेतोयस अरे तू? महाराज कोणाचे आहेत ते मुलं कोणाच्या पोरांची नावं घेतली हं? सलीम आलिम या की म्हणावं याकूब बोलवतोय अहो, मी त्याला सांगतो का तू असं म्हणू नको म्हणून सांगतोय मी. हा, 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 तू. त्या एकशे नालायक तुमच्या अहो, मुलांची नावं सांगायची नाही तुम्ही आम्हाला पण तू त्याला मारायला म्हणलास का अरे माझ्या शेजारची पोर आहे ती तुझ्या शेजारची मुलं तिकडे नेऊन पूर्ण तुमची मुलं कोण आहे काय मूर्खाचा मग मला विचारा ना तुम्ही. काय करायचं मला सांगा ही काही शहाणी नाही काय बी तुम्हाला आणि तू किती शान आहेस? तू शाना की त्याच्यापेक्षा तू शान आहेस? काय झालं आता अहो, मुलांची नावं सांगायची अरे जय आणि विजय ह्या दोघांना बोलवा. मला त्यांच्याकडे काम आहे. तुम्ही जाणार आहे का आम्ही जाऊ मग होय साहेब तुम्ही जाणार आहे का मी जाऊ सांगतो हे हा तुम्ही दोघे आहात तिथं होय ऐक नाही. हा मग दोघांपैकी कुणी जायचं ते ताबडतोब ठरवानी माझ्या मुलाला घेऊन या. का जाऊन येताय तुम्ही होय जाऊन येणार आहे का मी जाऊ सांगतो की नाही, परत हा? मी तुला काय सांगितलं? परत साहेब रागायला येतील अजून तो साहेब केव्हापासून झाला? पहिलाच मी आहे हो पहिलाच आहेस का? बर साहेब मी काय म्हणतो ऐकून घ्या दोघंही. हा. तुम्ही दोघंही तर पाहायला आहात. होय मग दोघांपैकी कुणी एकाला जाणार तर दोघंही जा आणि माझ्या मुलाला बोलवा ताबडतोब. त्यांच्याशी मला बोलायचं आहे. का तू जाणार आहे होय अहो, तू मला म्हणतोय तू जाणार आहे का मला बोलायस? म्हणतोय बोलवा कोणी करू नको. हा. चलो, मला नका सांगू करू. नको. मुलांची नाव काय जय विजय जय विजय तुला सांगितलंय. मोठं तोडी जय विजय जय विजय तुला सांगितलंय. ते काय बोलत होते जय विजय म्हणल्यावर पोरं काय झालं जय विजय म्हणल्यावर पोरं इलेक्शन मध्ये जलमले काय ए जया जय विजय कळते काय जया स्त्रीलिंगी पुल्लिंगी कळतं का तुला अरे हो 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 जय महाराजांना बोलवायचं काय आणि मग जय महाराज हो जय महाराज 192 काल नाही रात्री आलोय ए, तुमच्या ओढला बोलवले ओढील 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 ना. निघालो या आला गाड्या खावण्याचं उदय लाख बुरा चाहे तो क्या होता है, उदय लाख बुरा चाहे तो क्या होता है,
वही होता है जो मंजूरे खुदा होता है. इकडे ठोम ना. काय झालं? हे तू काय करतो आहे? तुम्ही काय केले? मी एक दरबारी शेर गायला. मी गावंडाळ पावशेर गाणार आहे. म्हणजे तुला सुद्धा येतो म्हणायचं तर. मग काय वशिलान भरती चालू आहे का? अरे वा, गा पाहू. ठोम थरारारारारारा. धूम धडाडाडाडा. रावण का भोजन हनुमान ने फाड़ा. रावण का भोसला हनुमान ने फाड़ा. बीच में मेरा जोडीदार खड़ा. तूने क्या छेटा उखाड़ा. मला एवढं येते, मला एवढं येते, एवढं. अहो तुम्ही ती शेर गायल्यावर त्यानं असला शेर म्हटलाय हो. तुला येतो? मला नाही. नाही येत ना? मी शेर कधी गात नाही. काय सांगू? अरे मी हिंदी गायला. हो त्यांना काय सांगू? आतमध्ये आमचे बाबासाहेब आहे. तर राक्षस कोणलाय बे? ए, बाबासाहेब जाईल. आम्ही सरळ विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सरळ द्यायचं. अहो बाबासाहेब आहेत. नाहीतर मग मग काय होईल? काय त्याचं काय? काय होय हे पाहिलं? अर ए इकडे त्यातलं कळते का बघ. मला लगा ह्याचं जरा भ्यास वाटते. काय रे? तू कशाला तू? हा? याला हिंदीमध्ये गांडोळ म्हणतात, मराठीमध्ये याला धामण म्हणतात बाबा. हम्म. एक कालच निघाला होता, महाराष्ट्र बँकेत निघाला होता, पैशाच्या गल्ल्यात चालला होता. असा धरला, त्याचा दात काढला. आता तुला कसा दिसतोय? नागासारखा दिसतो. हा नाग ना, याला धामण म्हणतात दादा. हा काय माणसाला चावत नसतो, गाई गुराच्या पायाला असा तिडा देतो. त्याचा नुसता असा दूध पितो. दूध पिऊन साला हा कातीला आला, हा मस्तीला आला. तुम्ही नवा थांबा, तुम्हाला नाही म्हणलं ना, थांबा. कोण बसतील आला? कोण बसतील आला? तुम्ही राव इथे त्याला कसलं धावलं तुम्ही ते? हे कसं दिसतंय? हे ए बंगाली बाबू, सापावणी दिसतंय. ए बंगाली बाबू, बोल बाबू. असा ऊट उठतो. असा ऊट त्याच्या छातीमध्ये घुस. छातीमध्ये घुस. छातीमध्ये घुस. दूध. ए, काय बोलतोय का? हाणते ती. जास्त आगाऊपणा केला तर आमच्याशी गाठ आहे. कशाची गाठ आहे? थांबा, थांबा. एक हंटर मारला बोललो नाही, 2 हंटर मारला बोललो नाही. आता तिसरा हंटर जर मला मारला, माझं लवड्या मारी जादू मारून आडवाच करतो. थांबा, थांबा, ऐका. तुम्ही का मारा? तुम्ही असं का धावलं? हे कसं दिसतंय? दहामिनीवानी दिसते, सापावानी. सापावानी. सापाचा नमुना पाहिला ना आता? ती भाषा तसलं बोलतोय हो. आतमध्ये आमचे बाबासाहेब आहेत का? आहेत आहेत. त्यांना जाऊन सांगा. काय सांगू? आपले थोडे चिरण. पाहिलं हे काही वेगळंच काम आहे गड्या. आता काय सांगते ते? काय आहे? मला काय कळतंय का बघ तू बोल, तू बोल. काय झालंय म्हणला? म्हणजे एक वेळ सांगून तुम्हाला समजलेलं दिसत नाही कळलेलं असं सांगा. असं ना? आतमध्ये आमचे बाबासाहेब आहेत ना? आहेत आहेत. त्यांना जाऊन सांगा. काय? आपले थोडे चिरण. काय कळलं का रे? काय कळलं का? तुला काय कळलं का? एक शब्द तरी मला कळाव की. ते कसलं सांगते? तू विचार हे आहे घालं काय म्हणते बघ. मी लिहून घेतो. लिहून घे, लिहून काय घे. तुझं कातडं माझं बी कातडं संघ काढायला. नाही लिहून घे, लिहून घे. काय राव तुम्ही कसलं सांगताय महाराज हे? तुम्ही आता काय सांगितलं? आमच्या दोघांच्या डोक्यात हा शब्द येईना. पुन्हा एकदा सांगा. ए पोरांनो, ए ए पोरा ती कागद दे रे. कागद दे रे. हे पोरगं पुन्हा फिरतंय. ते अरे आपल्यातलं जाय लाईट काढतंय. ती घे कागद. बरे भजी बांधलेला आहे, चालेल का? 2 शब्द लिहून घ्यायचे आहे ती. तुला काय अक्कल आहे का? घे. कळवेल असं त्याला विचार बर का? विचारतो की हा नाही तू तर लिहून घेऊन पुन्हा जाऊन आज सांग रे. पेंट आहे का? पेंड पाहिजे का? काय तू काय शाळू घालली? हा? अरे लिहायला रे. हा, लिहायला घे. महाराज व्यवस्थित सांगा. म्हणजे 2 वेळा सांगून समजलेलं दिसत नाही अहो, काय कळेलच तुमचं. असं ना? हा दरबार मध्ये आमचे बाबासाहेब आहेत ना? लिहून घे. दरबार मध्ये बाबासाहेब आहेत ना? त्यांना जाऊन सांगा. त्यांना जाऊन सांगा.
आपले थोरले चिरंजीव काय केलं आहे? आम्ही अजून पेन चिटकावाय जाऊ तर वाक्य संपलं काय माती सांगू जाऊ अरे हरण खोरानं पुढे. बस किती ए! तुम्ही सांगितलं काय त्याचं वाक्य पूर्ण होतं राव काय कळलं नाही. एवढं लक्षात येत नाही का? काय सांगायचं आतमध्ये आमचे बाबासाहेब आहेत ना, त्यांना जाऊन सांगा काय? आपले थोरले चिरंजीव आलेत आणि आत येण्याची परवानगी मागतात म्हणून. सांगा सांगा सांगू का थोरले चिरंजीव आले तर त्याने हा 2 शब्द आहे ती सांगतो की का ए राजाराम महाराज म्हणायचे राजारामच म्हणलो काय झालं का हा नाही कशा कोण राजाराम? आयला आमचं चुलत्याचं नाव देण्यात आलं चुलत्याचं नाव घेण्यात आलं. काय करतो चुलता? काय ना स्टँडवर लेमन गोळ्या ऐकतोय लेमन गोळ्या मी काय जाऊ का? मी काय जाऊ का? का बोंबला आलाय? थांबा की आता खाऊन आला की कोणाचा? आमच्या दोघाचा दोघं भागवून घ्या. अहो त्यांनी सांगितलंय बाबासाहेबांना जाऊन सांगा काय तुमचे गै महाराज आले गै का बैल महाराज आले? कोण आलंय? नाही, कोण? नाही, हा, जय महाराज नीट विचारून घ्या जा. काय करावं रे कसा तडाख्यात गावलो काय झाला काय सांगायचं आहे म्हणजे समजले दिसत नाही. आवा 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 आवा. अहो, पंढरपूर जवळ आहे. महाना आणि कशा पाय आत येण्याची परवानगी मागायची आहे काय नाही का तर मग काय डोक्याला ताप होतोय. अहो, थांबा हा ना आल्या का मारलं त्याच्यावर? अहो मला वाटलं तुम्ही पेगायला लागलाय काय पेंगतो का लगेच? लगेच पेंगायला लागलो का? जे महाराज आले तर हात येण्याची परवानगी मागतायत जय आला काय? जय आला. तर कुठे जातोय तो कुठे जातोय येतोय की अरे तसं नाही. मुलं बापाच्या आज्ञेत आहेत. आहेत पोराने अजून राखले बरं का बापानं बोलवल्या लगेच हजर. आबा कुठे गेला होता आम्ही गेलोय आम्ही तुमच्या तोंडाला तोंड लावून द्यायचं. त्याला ताबडतोब आतमध्ये पाठवून द्या. आता कुणाला पाठवायचं आहे त्या लात पाठव जा पेटव पाठव म्हणलं पाठव तुमचा या हवलदार पाठीमाग थांबा. काय धोका आहे काय ए! माझ्या पाठीमाग नाही, गेटच्या पाठीमाग थांबा. तोंडाने सांगा गाडवण नका दे ना. ए! आता काय करावं माझ्या तोंडाला तोंड देऊ नको. काय मला मुका घ्यायचा आहे काय नाही घे ना मुका. काय बाबा तुम्हाला दाढी आहे जा, ये. आणि कसं पाहिजे? अंगात जरा मेंढा दिसतोय तुझ्या मी यांना नाही जावलं कुकरू आहे आणि कंदोरी केल्यानंतर आहे चौकाने बस. ए! आता काय करावं हा? जावा की राव, काय तोंडाला तोंड देत? जावा की आत. बा वाट बघून निघून जाईल बाबासाहेबांच्या चरणी. मुलगा तर मंगनी म्हणाला. विजयला बोलावून घ्या. कुणाला बोलवू विजयला बोलावून घ्या. दशाज्ञा इजा ए इजा
तुझ्यात गुर्रा काय नाही ती? तुझ्यात गुर्रा काय आहे का? इजा म्हणजे आमच्या पुतण्याचं नाव हार भाजी बघा. इजू आम्ही चांगलं बोलायला लागली की राव. विजय महाराज म्हणून हाक मार. हा 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 हा. ओ विजय महाराज या आईला विजय महाराज आहे का जर्शी कोणाचा खोंड आहे काय? विजय महाराज या या मीच आहे या. तुमच्या वडिलांनी बोलवले, बाबाने बोलवले, साहेब रजेवर गेले ऊस तोडाय. नाही या कुणाला का म्हणून या. आनंदाला डबऱ्यात घाला, इथं गाडीत बसाय, आम्हाला जागा नाही. त्याला कशाला घेऊन यायला लागलाय तुम्ही? आम्ही निघालो. आला गाड्या फाकड्या. भाडेगिरी ए काय मध्ये आता बोल नको. ती धब काय ते पण ह्यो धबो काय. काय झालं? थांबा जाऊ. काय हाणं केलं काय? असं काय पिऊन येणार आहे काय म्हणले? अरे हराम घोरा आत बाबासाहेब आहेत का? मग तोंड नाही असं विचारायला. मला वाटलं थोडीफार बुद्धीचा वापर कराल आपण. तुमच्या घरानं पाक व बुद्धी जळली आमची. असू द्या, हा बाबासाहेबांना जाऊन निरोप द्या. अहो ते निरोध नग म्हणल्या तिथे कंडोम वापरणार आहे. तुम्ही निरोप आणि तुम्ही म्हणताय ते वेगळं. निरोप कळतोय का? निरोप आणि गाडत्यात ते वापरते मी. काय नालायक बोल. निरोप काय सांगू? बर. काय सांगू? बाबासाहेबांना जाऊन सांगा काय बाहेर बाळ युवराजांचं आगमन झालंय. आगमन ए नाही मला ही शब्द जड जातोय शब्द मला. खायला का? तुझा तुझा पगाराच्या टायमाला तेवढा पुढे येत जा. नाही रे, अवघड सांगते ती. जाऊन सांग तू मला काय घेणं. तिने सांगितलं आपण ऐकायचं. काय सांगितलं सांग जा. काय सांगितलं बरं? हा सांग. हा, जा सांग जा. खाऊन आलाय की ते आता तिघाच आहे. तिने सांगितले आमच्या बाबासाहेबांना जाऊन सांगा त्यांचं काय अंग बाहेर आले वाटतं. अंग बाहेर आलं? ए त्याला जायला खबर फोन केलं. शाना म्हणून लावून दिलं कोण अंग खबर बाहेर केलं? आलं. पोराचं अंग बाहेर आलेलं बाला सांगत आलाय. नालाय का महाराज काय अंगठ्यानं वर दाबतोय मी. किती शुद्ध बोलतात, किती चांगलं बोल. ए कोण आले? डॉक्टर महाराज आले की. आदमीनं घ्या त्यांना. काय म्हणताय? हा आदमी ना आदमी ना. तुझ्या गुरावरचा गडी आहे का रे? महाराजांनी सांगितले काय सांगितलं? आपदा करत आण म्हणून. अरे हराम खोरा, आदमीनं सांगितलं असेल आदर सत्कार करत. कुत्र्यावर मार. अरे ना कुत्र्यावर मारला की मी. नालाय का काय बोलून सांगितलं. आदर आदर सत्कार म्हणले होय. हे तुझ्या आईला, हे त्याच्या आईला, हे त्याच्या आईला असं आले होय. जावा तुम्हाला आता बोलवले जावा. सरका पाठी मागा. रोशन रहे तुम्हारे दरबार की रौनक गुले बाग बाग. रोशन रहे तुम्हारे दरबार की रौनक गुले बाग बाग. दुआ करता हूँ पिताजी के लिए, बंदा हाजिर है खिदमत में आपके लिए. Thank you.
या ठिकाणी आम्हाला योगा भावांना एकत्र इतक्या तातडीनं बोलवण्याच्या पाठीमागचं कारण मुलासने का कातडी घेऊन बोलवलंय? काय? कातडी घेऊन का मुलासने बोलवलंय? कातडी नाही, तातडीनं मी म्हणतोय काय नगारा मारायचं दरबारात. नगारा माडवायचा. आम्ही ती कामं करतो का? साहेब या की इकडे हो. आम्ही नगारा ऐकतो. पोरगा आलाय गारकेच्या मधनं दिसत नव्हे. थांबा कापड दिसली मला. थांबा कापड अवघड आहे का नाही? तोंड बंद ठेवून काय होईल? तोंड बंद ठेवून तर काय होईल? अरे कापड तशी दिसली म्हणून. अरे हे राज दरबार मधला ड्रेस आहे. काय चुकीचं आहे सांगा? काय हाणताय तुम्ही? पोरगा दिसतोय ऑर्केस्ट्रातलं, बा दिसतोय कैपतीतला. पुढे मारली बाप कैपतीतला. बाप कैपतीतला म्हण. आणि हे काय तस्कर आहेत काय? का झक मारली? बाबासाहेब त्यांचा दोष नाही, आपण केलेल्या लाडाचे परिणाम आहेत हे. आता मध्ये आला तर इकडनं फिरून आणीन. मागे धरून फिरव का आपल्या मेंढा पडेल. थांबा घ्या ना. पद्धत झाली काही. प्रत्येकाने उठायचं मारायचं. हे तुमच्या दरबारमध्ये जाणार नाही, मी दरबारात राहणार नाही. असं जर प्रत्येकाने उठलं हिने मारायचं. तेव्हा ह्यो खाऊन आला तेव्हा हिने मारायचं. प्रत्येकाने उठून मारा. तुमच्या दरबारमध्ये जाणार आहे मी. मी रागाने दरबारमध्ये जाईन. हा? तुला देतोस काय? शिवाय गरिबांना शिवाय गरीब. अहो थांबा हला. आता रे का? दरबारमध्ये जाऊ का? चल चल बरं तिकडे. कुणाचं बियाड झालं नादी लागतंय. तुमचे दोन लेकरं आले का मी एक शब्द बोलणार नाही आता. तुमच्या पोराच्या पुढे आमची सीमा हे तोंड बंद कर आता. चालते. जय विजय. काय बोललो तर रागाला येणार नाही ना? माझी विनंती आहे. बर, न रागाला येण्यासारखं बोल. काय बोलायचं? चांगला बोलणार मी. बोल. इकडे इकडे ये की म्हणतो तुम्ही. इकडे ये म्हणतो. इकडे इकडे या की. काय हा मुलगा बघा बर. बघितलंय की? हा मी लहानपणापासून बघतोय मी. किती नंबर आहे? हा 2 नंबर. 2 नंबर आहे रे. हा हा 1 नंबर. का? तुम्हाला वयात येऊन किती वर्ष झाली? मी सांगतो, एवढ्यासाठीच पाठीमाग थांबतोय. एवढे झाले. एवढे झाले. आता कळलं? नालाय का तुला अकलीचा भाग आहे का? नेता काय ती? पोरं नेटा काय ती त्यांचं लवकर लग्न झालं असेल. काय येऊन विचारतोय बरं का? काय का म्हणणं पण महाराज पोर बाकी बेस्ट काढली बरं का उगाच. शिकवून मग तू शिकवून आयला. मग शिकवून बोल ना. का बेस्ट काढली? शिकवून मग तुम्ही काय मोठा अवघड आहे का नाही? शिकवून म्हणजे बोलू नका. आईवर कोणतं पडलंय भावावर कोणतं पडलंय बरं का? मी इकडे जातो. मी जाऊ. काय बोल? काय लेकरासने बोलते मी? आईवर कुठलं पडलंय, बावर कुठलं पडलंय? त्या लेकरांना काय माहित आहे किती आहे असलेल्या? अहो, लग्न एक होते की 2 होते की? असं का बोलताय तुम्ही? थांबा. जय विजय. थांबा. इकडे इकडे. ते काय म्हणते महाराज लोक?
तुमच्या ह्या वैतागानं, तुमच्या ह्या माझ्या इतक्या त्रासानं इथून खाली जीव गेलाय. अरे बापरे, मग आई साहेबांना कसं काय करणार तुम्ही? काय सांगणार? काय अवघड झालं अहो, काय सांगणार त्यांना? अहो, दवाखान्यात जावं की. अहो, त्यांना काय सांगावं आम्ही आता आई साहेबांना कसं काय करणार म्हणताय तुम्ही? करणार नव्हे त्यांना आम्ही काय सांगणार काय सांगताय तुम्ही आता? मी तुमच्यापाशी त्यांना काय ऐकून सांग- ए तुम्ही बंद कर सर बाजूला. हे नालायक. मला काही बोलणार तुम्ही दोघं. अहो, त्यांना ऐकून धक्का बसल. कमरेपासून खाली गडी गेला म्हणल्यावर त्यांनी काय करायचं? असं होईल ना. काय मूर्खासारखी भाषा. अरे मी काय म्हणतोय, तुमच्या वैतागानं मी अक्षरशः वैतागलो रे मी. बघा बघा तिकडे हा, तुमचं घर जाणं, पोरं जाणं, काय घर जाणं, पोरं जाणं आणि तुम्ही मध्ये बोला. अजिबात मध्ये बोलायचं नाही. जय विजय. मी आज तुम्हाला दरबारमध्ये का बोलवलं बोला बाबासाहेब. याची कल्पना नसेल तुम्हाला. नाही कल्पना. हे पा, बाप म्हातारा झाला की त्याला काय वाटत असत? माझी मुलं माझ्यापेक्षा एक काकानं वरचढ व्हावी. बरोबर आहे. एक ना एक दिवस या दुनियेचा मी निरोप घेणार आहोत. संपूर्ण कारभार मी तुमच्या डोक्यावरती ठेवणार आहे. आता माझं काही खरं नाही. फक्त तुम्हाला दोन गोष्टी, तुमच्या आयुष्यात काही कमी पडू नये यासाठी मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे. दोन शब्दाचं मार्गदर्शन करणार आहे. ते जर तुम्ही लक्षात ठेवले शब्द माझे, तर तुमच्या आयुष्यात दुःख कधी येणार नाही. बाबासाहेब तुम्ही तसे वागताय म्हणून मी तुम्हाला बोलणार नाही. काय पण भविष्यामध्ये आम्ही तुम्ही सांगाल त्या मार्गाने चालावं असंच ना? हा, मग ऐका, तुम्ही तरुण आहात, राजगादीचे वारसदार आहात. ही राजगादी चालवताना काही वाईट व्यसन असतात, काही वाईट सवय असतात, सगळ्या धुवून टाकायच्या असतात आणि स्वच्छ तांदळासारखं या राजगादीवरती आरोहायचं. दारू कधी प्यायची नाही. दारू प्यायची नाही. दारू प्यायची नाही. कारण दारू पिणारा माणूस कधी कुठं बघाल बॅकग्राऊंड. दारू कधीही प्यायची नाही. बरोबर आहे. दारू पिणारा माणूस कधी कुठं बघल. ऐका रे, हा म्हणतोय. ऐक तू बी. कुणाला म्हणतोय? याला म्हणतो मी, ऐक तू बी. हा, हा, ऐकतो. दारू पिणारा माणूस कधी कुठं बघल, गांजा वडणारा माणूस कधी कुठं बघल आणि रंडीबाजी करणारा माणूस कधी प्राणाला मुकल हे सांगता येत नाही. म्हणून दारू कुणीही प्यायची नाही आपल्या 5 जणांशिवाय. म्हणजे नाही नाही, 5 जण त्याच्यावर पण अहो हाय हा ना, मी सरळ बोलायला लागलो. 5 जणांशिवाय हे काय, आपल्या दरबारमध्ये दारू कुणी प्यायची नाही. बरोबर. आणि आपल्या राज्यामध्ये दारू कुणी प्यायची नाही आणि कुणी विकायची बी नाही. आणि कोण जर दारू विकत असेल तर त्याला भांडवल देऊया. भांडवल देऊया. आणि अरे कुणाला भांडवल नाही? आज महाराज आहेत, उठा उठा उठा. अरे उठा. काय नाही, उठा की. अरे उठा. उठा की महाराज. अरे उठा. अहो ती बेलाय तुम्ही हाणू नका. बेलाय. अरे उठवा ना. यार उठव घे, यार उठव घे, उठव. अरे उठव घे, उठव. काय लगा तुला काय अक्कल? आम्ही पिऊन हाणलं. उठव की लगा महाराजाच्या अंगावर. अहो ती भेटय तुम्ही हाणू नका. काय अवघड आहे गड्या. काय अवघड झालं बा. काय झालं शिरू? ए महाराज कसं चालायला लागलं बघ. शिरू उतरली वाटतं. शिरले उतरले, माझ्या गुडघ्याला लागले. आम्ही बिल्डिंग मारू नका म्हणून युवराज,
त्याला मारू नका. मारू नका हो. ते माझ्या अंगावर पळत येतंय, त्याला मारू नका. माझ्या थांबा. तांगड्यात अवदान उठले का बघ. भाषा आहे का दरबारची भाषा आहे? अहो ती भेलाय, तुम्ही हाणू नका. ती भेटय. मग तिकडं खाली आहे घाल की. अहो तुम्ही हाणू नका तिकडं हो. माझ्या अंगावर काय येतो या? अहो तुम्ही हाणताय त्याला. ती कोण? भेट- ओ युवराज, अहो ती भेटय हो. माझं त्याला ऐका सांगा तुम्ही. की त्याला मारू नका की माझ्या अंगावर पळत येते. पोराशी ताकी द्या की. हा माझा गुडघा त्यानं मोडलाय. काय तर काय तिघाला वळण लागले असले. तिघाला वळण आम्हाला. थांबा, थांबा, थांबा. ये देवा! ये माझ्यावर पळत पळत ये. आम्ही ये बिल्डिंग पळत ये, पळत ये तू. ये पळत माझ्याकडं. तुला सांगतो त्याला मारू नका म्हणून. करा की ताकीद. म्हणजे आम्हालाच ताकीद करा आणि तुम्ही तोंड मोकळी सोडा. कोणाकडे हाणताय? मुलं ऐकण्यात आहेच नाही. कशाला काढायची असते? कशाला काढायची? देवा, देवा! देवा! थांबा, थांबा. बाबासाहेब, खरोखरच आपण सांगितलेली पहिली अट योग्य आहे. दारू म्हणजे सुखी संसाराला लागलेलं सगळ्यात मोठं ग्रहण आहे. आपल्या राज्यात इतके मोठमोठे शास्त्रज्ञ जन्माला आले, पण या दारूचा उगम कुठे झाला आहे, अंत कुठे होणार आहे, याचा अजूनही कोणाला ठाव ठिकाणा लागलेला नाही. दारू म्हणजे सुखी संसाराला लागलेलं ग्रहण आहे. ज्याच्या ज्याच्या आयुष्यात या दारूने प्रवेश केला त्याच्या आयुष्याची वाट लागली. कारण दारू ही नरक आहे, त्यात 9 सागराचा अर्क आहे. दारू ही नरक आहे, त्यात 9 सागराचा अर्क आहे. काढणारा धूर्त आहे तर पिणारा शतमूर्ख आहे. ही दारू आपल्या राज्यात हद्दपार झाली पाहिजे. मला आपली पहिली शर्त बिनशर्त मान्य आहे. पहिली शर्त मान्य आहे. अरे वा बाबासाहेब, आपली पहिली अट आहे की मदिरा कोणी प्राशन करायची नाही. बाबासाहेब, ही तुमची पहिली अट आम्हाला मंजूर आहे. मंजूर आहे. काय वारे गेले काय तोंडावर? दारू कुणी प्यायची नाही. महाराजांचा नियम आहे दरबाराचा. दारू प्यायची नाही. खरंय, ह्या दोन्ही अटी तुम्हा दोघांनाही मंजूर आहेत. खरंय, खरंय. आम्ही दिवस कसे काढलेत? हा 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 हा. एकावर नाही. एकावर नाही म्हणजे एका माणसाचं कोणाला सांगून तुम्ही ऐकलंच नाही. तुमच्या मनाचंच केलं तुम्ही. वा, तसं नाही. मग? एखादी स्त्री, अनोळखी स्त्री समोरून जर आली हो हो. तर आम्ही तिच्या कशाकडे पाहतो? पायताना तुम्ही कशाकडे बघता? आम्हाला काय माहित आहे? आम्हाला काय माहिती हो, माणूस पायाचं दर्शन घेते. चारित्र्यहीन माणूस हा. समाजात अतिशय वाईट असतो. अरे बा, हे आदर्श घ्या तुम्ही पण. ए लेकरांनो, चारित्र्यहीन, चारित्र्य म्हणजे काय? कसं बी वागायचं, कसं बी. हाय का? हाय का? हाय का? आडवा बोलतोय, हाय का? परिस्थितीकडं अतिशय वाईट दृष्टीला पाहायचं नाही. आणि महाराज आम्ही- एवढं पाळलं बरं का? आम्ही परक्या बाईकडे कधी काय बघतोय का आता? मुलांनो, दोघं भाऊ भाऊ ऐका. परक्या स्त्रीकडे कधी महाराजांनी पाहिलं नाही. आज 25 वर्ष आम्ही दोघं दरबारात आहे. महाराज, कराडचं मिटलं का? काय बोलायचं? काय करायचं भेटलं? अहो, त्याला काय अक्कल आहे का? त्याच्या का नादाला लागला तुम्ही महाराज? इकडे या. अरे नालाय का? करार तर मिटलं म्हणून काय विचारतोस येडासारखा? अरे त्यांच्या घरी देव आलाय म्हणल्यावर ती मिटल्याच जमाय. परस्त्री संभोग करायचा नाही. परस्त्री संभोग करायचं नाही. नाही. कोसरे तसं केलं नाही तुम्ही. त्या ड्युटीवर मी दुसरीकडून तुम्हाला काहीच माहित नाही. हो तो काय म्हणतोय? मूर्ख आहे तो, मूर्ख आहे.
नाही तसा तर कशाची नावं घेतोय तो? हे बघा तसा तो माझा जोडीदार आहे, लबाड बोलणारच नाही. म्हणजे तो काय जाऊ दे, बाबा, ऐका की अरे ऐका. बोलतोय का तू? काय काउंटोय तू? हो, थांबा. तुम्ही काय म्हणताय? परश्री माते समानचा आहे. परस्त्री संभोग टाळणे. परधन मानावे जैसे ओमन, परधन मानावे जैसे ओमन, परश्री माते समान जाण. जर का ती आली चालून तर धरावे तिचे चरण मग तुम्ही चरण. चरण खाली असतात, वरती असतं ते मरण असतं. आता ही मला साधं कळत नाही का? बाबासाहेब मला म्हणला क- तू बाबा मला काय म्हणला नावा दाबा मला काय म्हणला काय चल मी काय म्हणू बाबा कुणाला म्हणला आमचे बाबा सांग आहेत ना मी बाप आहे त्याचा, तू नाही. तुम्ही काय म्हटला? मी बाप आहे, तू नाही. त्या लेकराला सुद्धा माहित आहे का नाही कोणाला? त्यांना सांगा. बरं, तुम्ही जा. एवढं राबत आणि महाराज मागे जाते बघितलं का? अरे याला अवघड आहे. ते कसं करता तुम्ही मागे? कुणी केले? ह्याने केले. काय भाऊ तू? अरे बहादर. फार मला न्याय सांगू नको तू. बाबासाहेब, हे राज्य नीतिमान आतापर्यंत ज्याप्रमाणे तुम्ही चालवलं त्याप्रमाणे तुमच्या पावलावरती पाऊल ठेवून जर हे राज्य सुखा समाधानाने चालवायचं असेल तर प्रथम माणसानं आपल्या डोळ्यातली ओळख विसरली नाही पाहिजे. समोरच्या व्यक्तीकडे पाहत असताना माणसाची नजर नेहमी झुकलेली असली पाहिजे. आपली पत्नी सोडून या भोवतलावर दिसणाऱ्या प्रत्येक माता माऊलीला आई बहीण समजून या समाजामध्ये माणसानं वावरण्याचा प्रयत्न केला तर या समाजात ज्या जगात कुठंच अन्याय अत्याचार बलात्कारासारखे प्रकार घडणार नाहीत. बाबासाहेब, मला तुमची दुसरी अट बिनशर्त मान्य आहे. बाबासाहेब, आपली दुसरी अट आहे पर स्त्री माते समान झाला. बाबासाहेब, ही तुमची दुसरी अट आम्हाला मंजूर आहे. परस्त्री माते समान जाणं. ती जर आली फुडलं चालू ना, तिचे धरावे दोन्ही झाले. चरण चरण. मग महाराज म्हणते चरण धरा, पण वाईट वासना करू नका. या तुकाराम महाराज आम्ही महाराजाचं ऐकून शांत आहे. झोपत का महाराज जागा झाली का? कधीच नाही. मग तुम्हाला कधी त्रास? काय झोपत मला काय करणार आहे? हे नव्ह. झोपत मला काय करतोय? आम्ही कधी उठलोय का? तुम्हाला कधी झोपत उठवलंय का? नाही नाही आणि मग नाही. शांत हो. जय विजय. दोन्ही अट्टे मान्य झाल्या. आता तिसरी अट्ट आहे, रणांगणात युद्धाला उभं जर राहिलात तर शत्रूला वाट दाखवायची पण पाठ दाखवायची नाही कधी. बाबासाहेब, शत्रूचे नाव काढताच कसे तळ पाय जग मस्तकाला जाते. आपलं राष्ट्र जरी छोटस असलं तर या राष्ट्राला थोपून धरणारे दोन पुत्र तुमच्या पोटी आहेत. छातीची ढाल आणि मनकाटाची समशेर करून येणाऱ्या शत्रूला थोपून धरण्याची ताकद आमच्यात आहे. ज्याप्रमाणे एखाद्या मेंढराच्या कळपात लांडगा शिरावा आणि त्यावेळी त्या मेंढराची दानादिन व्हावी, त्याप्रमाणे येणाऱ्या शत्रूच्या कळपात शिरून त्यांची दानादिन करून त्यांना त्यांची वाट दाखवीन, पण कदापि आम्ही आमची पाठ दाखवणार नाही. हा आमचा तुम्हाला शब्द आहे. बाबासाहेब, आपली तिसरी अट आहे, जर परक्या राष्ट्रानं आपल्या राष्ट्रावरती आक्रमण केलं तर त्याला वाट दाखवायची परंतु पाठ दाखवायची नाही. बाबासाहेब, भोवल्याच्या कल्पामध्ये भैरी ससाना शिरून त्या भोवल्यांची तानाताण करतो. अशा पद्धतीने शत्रूंच्या सैनिकामध्ये शिरून त्यांची तानाताण करू, त्यांना वाट दाखवू परंतु पाठ दाखवणार नाही. पोरगा कळवंडीला बस
ह्या 3 अटी तुम्हाला आयुष्यात कधी कमी पडू द्यायच्या नाहीत. हे जर अटी जर पाळल्या तर तुम्ही दुःखी कधी होणार नाही. आणि महाराज हे तुमच्या पदरी आम्ही सर्व्हिस करतोय. बरोबर. आम्ही हलकाय का आपलं राष्ट्र छोटं समजून परक्या राष्ट्रानं आक्रमण केलं तर आम्ही दोघ जण काय करू? काय करा? आम्ही सुद्धा काय मेलेल्या दुधाची आई पिलू नाही. मेलेलं आईचं दूध मेलेलं आईचं दूध हा? मेलेलं आईचं नीट बोलता येतं का? नाही ती जरा हा? उलटं बोल. मेल्या दुधाची आई. जोपर्यंत आमच्या रक्तात मनगट ए, आहे. ए, ए! ए, रक्तात मनगटात मनगटीवर रक्त आहे. आहे. मनगटात रक्त बंद आहे. कर. तर जय विजय, या ठिकाणी तुम्ही अगदी सुखात जगू शकता, राज्य व्यवस्थित चालवू शकता. मी थोडी विश्रांती घेतोय. या. या, निघा. ए, निघा. निघा. निघा, निघा. निघा. दादासाहेब गुढीला आहेत काय अजून तुला माहित नाही आतापर्यंत अजून तुला माहित नाही का तुम्ही बाबासाहेब म्हणतो तर म्हणून म्हणतो मी. आतापर्यंत बाबासाहेब आतापर्यंत काय ऐकलं? नाही का वडील आहे अजून पण तुला माहित नाही अरे बाबासाहेब म्हणतात म्हणून म्हणतोय मी. बाबासाहेब बाबा आणि साहेब दोघच आहे काय असं म्हणायचं मला? दोघच अरे बाबासाहेब त्यांना म्हणतात वडिलांना म्हणतात. वडिलांना म्हणते वडील आहे का नाही म्हणजे त्या पोरासनी काय वाटेल काय? या, साहेब या. या, काय वाटायचं वाटतं या. दादासाहेब बाबासाहेबांनी सांगितलेल्या तिन्ही अटी तिन्ही नियमाचं योग्य रीतीने पालन करणं आपल्या दोघांचंही कर्तव्य आहे. बरोबर. दोघांचं म्हणण्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त कर्तव्य आहे ते तुमचं. कारण किती केलं तर आज तुम्ही आमचे वडील बंधू आहात. आज ना उद्या हा संपूर्ण राज्याचा कारभार प्रथम तुमच्या हाती येणार आहे. आम्ही अजून शिक्षण घेतोय. ज्यावेळी आम्ही सर्व शिक्षणामध्ये प्रावीण्य मिळवू त्यावेळी आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून हे राष्ट्र चालवण्यास समर्थ झालो असं स्वतःला समजेन. तेव्हा माझी त्या परमेश्वराला विनंती आहे आपल्या हातून या तिन्ही नियमाचं तिन्ही अटीचं योग्य रीतीनं पालन व्हावं आणि माझ्या या गोरगरीब जनतेची आपल्या हातून सेवा घडावी एवढीच त्या परमेश्वराला विनंती आहे. आमच्या शाळेची वेळ होते, येतोय आम्ही. या आपण. हे हराम करून कुठे गेले? जाऊ देत. अरे थेडो, आज खाचा कारभार भरून 3 अट्टी घातलास काय? पहिली अट्ट, दारू कुणी प्यायची नाही. अरे वयाच्या 16व्या वर्षापासून आम्ही मदिरा प्राशन करतोय आणि त्या दारूच्या नशेमध्ये आपल्या राष्ट्राची असणारी तारा नायकेन तिच्या महालावरती जाऊन नाच गाणं पाहतोय, ऐकतोय. आणि आमचे ते संबंध जवळीक होत गेले आणि आज ते प्रेम संबंधामध्ये मोडले. दुसरी अट्ट, परस्त्री माते समान नाना. अरे खेळ तुझी एक ही अट्ट मला मंजूर नाही. आणि तिसरी अट्ट, आलेल्या शत्रूला वाट दाखवायची परंतु पाठ दाखवायची नाही. अरे स्वतःच रक्षण कसं करायचा याची अक्कल चांगलीच आम्हाला आहे. सांगण्याची गरज नाही. बराच वेळ झाला. रोज सकाळी 10 वाजता ताराच्या महालावरती जात असतो. त्या ठिकाणी जाऊन प्रथम मदिरा प्राशन करत असतो आणि नंतर नाथ गाणं पाहून आम्ही पुढच्या मार्गाला लागत असतो. तारा माझी वाट पाहत असेल. ताबडतोब आपण तिच्या महालावरती गेलं पाहिजे. येतो आहे आम्ही. मी तर ह्या राष्ट्राची तारा नाहीये. थोरले युवराज आणि त्यांचं आणि आमचं गुप्त प्रेम आहे. पण रोज त्यांनी 10 वाजता येते. 11 वाजून गेलेत, अजूनही त्यांचा पत्ता नाही. त्यांनी आल्यानंतर मी त्यांच्याशी बोलणारच नाही. अरे वा, आज स्वारी रुसली वाटत. तारा, ए तारा, असा अबोला कशासाठी? वा, म्हणजे मीच आभोला धरला आणि तुम्ही काय केलं? काय झालं? तुम्ही रोज किती वाजता येता? आम्ही रोज 10 वाजता येत असतो. आज 1 तास लेट झाला. बरोबर आहे.
का? मग ते 1 तास लेट झालो म्हणून आपण नर्वस झाला तर. पण का? तारा, बाबासाहेबांनी आज खासा दरबार भरवला होता आणि त्या दरबारमध्ये काही महत्वाच्या अटी आम्हाला घातल्या आणि त्याच्यामुळं यायला आपल्या भेटीसाठी यायला वेळ झाला. मग माणसाने एवढं नर्वस व्हायचं असतं? नाही का तर मग तुम्ही मला सांगा, बोला. मी तुमच्या शेवट राहू शकते का? नाही, मग तुमची आठवण येणार नाही आम्हाला? नक्की आठवण येणार. एक नाही परंतु तारा, का? माझ्या डोक्याला खूप त्रास झालेला आहे. बरोबर आहे. मला सांगा, बोला. तुम्हाला खासा दरबार भरवला हो, म्हणजे कशाबद्दल? काही 3 अटी घातल्या. ते कोणत्या? त्यांनी सांगितलं मदिरा प्राशन करायचा नाही, ओ, म्हणजे दारू प्यायची नाही. कळलं मला. आणि तारा, तुम्हाला तर कल्पना आहे, एक क्षण देखील मदिरा प्राशन केल्याशिवाय जाऊ शकत नाही. मला माहित आहे. दुसरी अट परस्त्री माते समान जाणार. काय? हो, परंतु तारा, ही अट आम्हाला मंजूर नाही. कारण जीवापाड आम्ही आपल्यावरती प्रेम करतो आहे आणि मी तुम्हाला सोडून राहू शकेल? मग तुम्ही मला सांगा, अशा हट्टी घातल्यात म्हटल्यानंतर तुम्ही आम्हाला जरा विसरतच जाणार मग. नाही, यापैकी एक ही अट्ट आम्हाला मंजूर नाही. म्हणून तर आपल्या महालावरती आलो आहे ना. तुम्ही मला सांगा, हे आपलं गुप्त प्रेम आहे, हे हो. मला मान्य आहे. पण तुम्ही मला सांगा, हे असं कुठेपर्यंत चालायचं? तुम्ही काय म्हटलं होतं मला की राष्ट्राची राणी करतो म्हणून? बरोबर. मग कधी करणार? तारा, पिकलेलं पान आमचे बाबासाहेब आहेत. आज ना उद्या गळून पडेल. ज्या दिवशी ते पान गळून पडेल त्या दिवशी हे सर्व राष्ट्र आमच्या ताब्यात येईल. ज्या दिवशी हे राष्ट्र आमच्या ताब्यात येईल, ज्यावेळेला मी राजा होईल त्यावेळेला तुम्ही राणी. राणी होणार. समजा आणि काय ते आजारी आहेत म्हणून असं बोलताय? हो, म्हणजे आजारी आहेत ते? म्हणून तरी त्यांनी आज दरबार भरून आम्हाला अट्टी घातल्या. वा, म्हणजे राजे आज ना उद्या ती नाहीशी होणार. नक्की. म्हणजे तुम्ही राजा आणि तुम्ही मी बाई राणी. राणी. ठरलं म्हणजे ठरलं. विसरायचं नाही हा. याच्यात बदल होऊ देणार म्हणजे नाही. मी राष्ट्राची राणी होणार. नक्की. प्रधानजी, म्हणजे आता तुम्ही थोरली युवराज, हो, म्हणजे तुम्ही राजा होणार. नक्की. आम्ही राजे होऊ त्यावेळेला आपण राणी होणार. वा वा, ह्या गोष्टीला विसर पाडायचा नाही. नाही. ठरलं म्हणजे ठरलं. ठरलं. यात यो, अजिबात बदल खोट करायचा पाडायची नाही. नाही. हो, बर का? विसरायचं नाही. अजिबात नाही. असं का? हा. येते आहे. पण हवलदार कुठे गेले? ती कावळ्याची पिल्ल सारखी फडफड करत असतात. वेळीच त्यांचे पंख छाटले पाहिजेत. त्याशिवाय आपल्याला पुढच्या मार्गाला लागता येणार नाही. राष्ट्रामध्ये वाडी वस्तीवरती चौकात चौकामध्ये दवंडी द्या. किती गवंडी देऊ? गौंडी बोलवून त्यांचं थडग बांध. तुला काय अक्कल विकर आहे का नाही? दौंडी दौंडी कळतं का उला ते? आणि थडगे एवढं लांब बांधून तर काय करायचं? प्रत्येक वर्षाला येऊन इथं आम्हाला फुलं टाकून जायला लागेल. तुम्ही काय म्हटला? दवंडी. दौंडी हा, म्हणजे डांगोरा. बरोबर. काय म्हणून? ऐका. हं. उद्या सकाळी थोरले युवराजे देवीच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यांच्या अगोदर जर कोणी दर्शन घेतलं तर त्याला 5 हंटरची शिक्षा दिली जाईल. चला पुढच्या चौकात. थांबा थांबा. ह्याला मी म्हणणार हो, चला पुढच्या चौकात. तुम्हाला नव्ह, दौंड्या आम्ही देतोय की. त्यांच्या शब्दाला घासून म्हणतोय चला पुढच्या चौकात. मी त्यांना दौंडी द्यायला होतो. अरे तुला म्हणणार मी. ते दौंडीला शान होऊ नको. ऐका. थोरल्या युवराज महाराज देवीच्या दर्शनाला जाणार आहे. त्यांच्या अगोदर कोण जाईल त्याला 5 हंटरचे फटके दिली जातील. हो, चल चला. बरोबर आहे. माझं नाव रामजी शेतकरी. आता पाणी पाजायचं गेलो, बरोबर ओळखलं तुम्ही.
ऊसात गेलतोय. पण गावात दुष्काळ पडलाय हो. आता इथं कशाला राहायचं? माझी बहीण मंजुळा हिला बोलावलं की तिचा काय विचार पाहिला पाहिजे. मंजुळा, हे बघ, आता ह्या गावावर राहणार काय अर्थ आहे का? बरोबर आहे. जनावर उपाशी मारला, आपल्या पोटाला अन्न नाही, हो. हिरीत पाणी नाही, कशाला राहायचं? बरोबर आहे. हे गाव सोडून कुठेतरी जाऊया आपण. माझं सुद्धा तेच म्हणणं आहे. शाबास, मला पटलं बघ आज. आता इथं राहून काय उपयोग आहे? काय काय नाही. आणि दुसरी गोष्ट असे, आपलं ते ग्राम देव आहे ना, देवी, तिचं दर्शन घेऊन जाऊया बाबा. आम्ही बाहेर गेलो तर आमच्या पोटाचा उदरनिर्वाह व्हावा, आम्ही सुखात राहू तिकडे. जाऊया बरोबर ना, आहे. चला. ए दोडवाल्या इकडे. आई जगदंबे, आई अंबिके माते, ताट करून त्यांच्या हातात दे. कोणाच्या धरतेली का हातात? ताट कर आणि याच्या हातात दे. पूजेचं ताट म्हणतोय मी. एक लक्षात घ्या, नोकर कोण आहे? आम्ही. हो. मग तुम्ही हातात धरायचं ताट. अहो, आम्हीच ताट केलं पाहिजे. आणि तुमच्या हातात दिलं पाहिजे. असं कसं होतंय? तुमच्याच हातात धरायचं ते. नोकरांनी ताट केल्याशिवाय तुमच्या हा थांबा. पूजेचं ताट केलंय तयार. मग ते हातामध्ये घ्या आणि चला, वेळ नकोय. ताट केलं आपलं आपण धरायचं. चल, जाऊ चल. आई अंबिके माते, आई तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही ग. आई, हे गाव सोडून आम्ही दुसऱ्या गावी चाललो आहे. देवळ कसं काय उघड झालं रे गड्या? आमच्या दरवाजा कसा रे मंदिराचा उघडा आहे? हे देव, आमच्या आशीर्वाद असू दे आई. हे देवळात कसकाचा आवाज काय येते? आम्ही जाऊन बघून येतो आई, कोण आहे. तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही ग. कोण गेले का बघून ये. आई अंबिके माते, आई आमच्याकडे लक्ष असू दे. तुझ्याशिवाय मला कोणी नाही. आणि हे बघ, माझे एक सांग नाही. काय रे? हात एक बाय आहे एक बाई आहे, आणि एक लेडीज आहे. दोन्हीचा अर्थ एकच होतो आहे. दोन्ही एकच होत आहे. तू जाऊन पाहून ये. मी जातो. आई जगदंबे, हे राष्ट्र सोडून आम्ही परक्या राष्ट्रात चाललो. आमच्याकडे लक्ष असू दे. आणि तुला एक सांगणार, आमच्यावर जर कोणी वाईट नजर केली तर त्याला एका रात्रीत गोळा कर. चला माघारी जाऊया. का रे? बोळ करायची बाय आल्या. अरे नालाय का, मग माघारी कशाला जातोय? मग भुरो काय बाय आल्या म्हणल्यावर ना, चला तिघ बोलवूया. त्यांना दाब देऊ का? आम्ही जाऊन आलो. बेटी दाखव. कोण तर गडी आणि एक बापई आणि एक बाय आहे. बापई आणि बाई आहे. गडी बाप एक झाला औलादी. एक आहे का? भीती दाखव त्यांना. अर्पण. बेटी दाखव, त्यांना उठवून बाहेर घ्या. आपली दौंडी त्याने काय ऐकली नाही. दौंडी ऐकून काय गेली असतील. आता लगा एक काम कर, हा. पाठदिशी महाराजांना जाऊन आणूया, नाही तर हे गरीबावर अन्याय घाल करणारच आहे. करणार होय. दादा, तुम्हाला काय माहितीये का? अहो, बाहेर 2 माकडं आली ती आणि एक वांडूर आहे. हुपल्या म्हणा. आदरणीनं बरोबर ओळखलंय बघ. ओळखलंय, पण तिला माहित नाही. हम्म. वानेर तर आपल्याला माकडं म्हणते, पण माकडाने काय करामत केली ती माहित आहे का? हो. रावणाची लंका जाळली होती. आणि दुसरं नाही, माकडाचं ढोंगार लाल बी असते. ती माकडं दुसरी लाल डोंगणाची. आपण काळा नाही. नाही का तर? आई अंबिके माते, तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही ग. अंबिके माते, आमच्या वाईट प्रसंग आलाय. तुझं लक्ष असू दे आमच्याकडे. भाऊ अरे भाऊ, बाबाला भाऊ. अरे बिनाती रावती. लहान मुलं आहेत का तशी भीती दाखवतोय? मग कसं प्यायला पाहिजे असे? उठाव, त्यांना दाब दे. ए, उठ रे, उठ. ए काय रे, ए मोठ्या नाकाच्या. ए ए ए ए ए गोळ्या तोंडाच्या आहे. कोणाला शिवी दे दुसरे? तुमचंच करीन. ए, जोडीदार माझे. आम्ही काय बोलत? अरे आम्ही दर्शन घ्यायला आलो ना. आम्हाला ओळखलंय का? या नगरीच्या हवालदार आहोत आम्ही. हे कोण आहे? अगं बाई, बँडवाले मामा तुम्ही इकडे कसं आला? बँडवाले मामा तुम्ही इकडे कसं आला? आला
पडले विनी मग अरे मला बँडवाला केला तिनं. त्याला वजनदार गडी लागतो तुझी इकडे घाल तुझा ए चणाला हे बरे हे रे. अगो बाई टांगेवाले मामा तुम्ही इकडे कसं आला? टांगेवाले मामा तुम्ही इकडे कसं आला? आला माझं घोडे हिरीत पडले म्हणून हुडकत आलोय. टांगवाला का म्हणजे तिनं मला बँडवाला केला. तुला म्हणली बँडवाला तुला मला म्हणली टांगवाला. या आहे गाली चालू लावून देऊया. ह्याला लावून देऊ. हा त्याला काय म्हणते जाऊ दे. पोरीला आमच्या संग बोलायला ये ना. हे पोरगी दांडा. या ड्रेस कडे बघून तिला बोलायचं कळणार तुम्ही जावा. म्हणजे घाबरली. दिले आम्हाला. काय हरकत नाही. तुम्ही जावा. कोण आपण? अगो बाई नंदेवाले मामा तुम्ही इकडे कसं आला? नंदेवाले मामा तुम्ही इकडे कसं आला? आला ती बाई एक पट अपमान करते आणि तू दुप्पट अपमान करतो का बेशराम? काय म्हणली काय म्हणली? नंदीवाला म्हणते. नंदीवाल्या थांबा थांबा तुला काय म्हणते? अरे, 33 कोंबड्या. या पोरीला काय कळते का नाही? मला तुला केला म्हणली? बँडवाला. मला त्यांना म्हणली नंदीवाला तुला आणि मला म्हणली साहेब तुम्ही इकडे केव्हा आला? इकडे कवा आला अशी म्हणजे तुला टांगवाला केलाय. लगा या तुम्हाला काय म्हणली व्हायला? एक काम कर ही जी ओळख करून घ्या. हं? हे काहीतरी ह्यांच्यावर अन्याय करणार. होय मी जातो ना महाराजाला घेऊन येतो. तू जातो ह्याला नादाला लावतो. वय शंकरा गोरपडी गेली नाहीस? काय काय थांबा थांबा अहो, ती काय काय तुम्हाला म्हणली वाटते की? हरामखोर ती बाई आपली टिंगल करते. तिने आपल्याला नंदीवाला म्हणाली, तुला टांगवाला म्हणाली. अपमान केला आणि तू परत त्यांच्या बाजूने बोलतोय काय रे बेशराम? पुढे घे त्याला. कुणाला देवाला म्हणले तू? आम्ही महाराजांनी कसलं कोत्रा आणलं? 2000 कोत्रा आहे. 5 मिनिटात गोरपड नाही धरलं तर तुझं गाडी तोंड घालतो. कमा महाराज का आम्हाला म्हणाही ना द्या नाव काय आपलं? मी तुला विचारलं नाही, मी त्यांना विचारतो आहे. नाव काय आपलं? अरे मी तुला विचारलं नाही, मी त्यांना विचारतो आहे. नाव काय आपलं? नाव काय आपलं? माझं नाव काय उघडून प्यायचं आहे? त्यांना काय पोटातलं झालं या? मग नाव कशाला पाहिजे? नाव सांग. काय? नाव सांग. मंजुळा म्हणतात मला. अरे वा मंजुळा. अरे वा 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 सुंदर सुंदर मंजुळा. अगं तू माझी मंजुळा गोड तुझ्या गळा दुरून तू पाहू नको. रंगाने तू गोरी ग दिसतेस पोरी. जवळ ये लाजू नको. ये, जवळ ये लाजू नको. जवळ ये लाजू नको. आता मंजुळा म्हणलं ध्यानात आलंय माझ्या. मंजुळा, का? आमच्या नोकरांनी आपल्या राष्ट्रामध्ये चौकामध्ये वाडी वस्तीवरती दवंडी दिली होती. ऐकली नाही तुम्ही? अहो आम्ही खोऱ्यात राहायला आहे. मग तुमची दौंडी ती तिकडे घ्या आली नाही ती. आली नाही? हा, दौंडी- काय रे हराम? अहो खोऱ्यात आली नाही ती. काय केलं? काय झालं? खोऱ्यात आली नाही तुम्ही दौंडी द्यायला. आईला हे उलाटली की आमच्या काय? खोऱ्यात. हा आम्ही खोऱ्यात राहायला आहे. मग खोऱ्या गावात घेऊन यायचं होतं. तुझा राजवाडा आण की इकडे खोऱ्याकडे. कुठे आहे बघ आडतोर ए जास्त बोलू नकोस. सांगा बरं जास्त राजा. बोलू नकोस. हा बघ तुला ए जा. ए सरळ बोला ए तू. जा रे. ए जा आ, जा. जा की तुझी भावकी नाचली माझ्या उरावर जा. मला सिव्हिल आलं आमच्या नोकरांनी दवंडी दिली होती. उद्या सकाळी 10 वाजता
थोरले युवराजे देवीच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यांच्या अगोदर जर कोणी दर्शन घेतलं तर त्याला 5 हंटरची शिक्षा दिली जाईल. त्यांचा आज मान होता. आज आमचा मान होता. यांचा पहिला मान हो. कशाचा मान होता? आणि तुम्ही इथं आला तर पहिला त्यांचा मान आहे आज. कशाचा मान आहे? लिंब नेसायचा. स्वभाव म्हणजे असा आहे. हे बघा, तुमची दोंडी आम्ही ऐकली नाही. आमची चुकी झाली, आम्हाला माफ करा. तुमच्या आधी आम्ही दर्शन घेतलं, राहू दे, आम्हाला माफ करा. आम्ही जातो आमच्या मार्गाने. बाप आहे का? हे काळ्या ज्याचा गुन्हा त्याला शिक्षाही झाली पाहिजे. काय बघितलंच काय ए काळ्या डेना पुढं. मोठ्या काका. नाकाच्या ना पुढून पाक. काय म्हणे त्या माणसांग बोला. ज्याचा गुन्हा त्याला शिक्षाही झाली पाहिजे. हा कोण आहे तुझा? आज खुना फोडलाय तुम्ही. माझी बहीण आहे तू. फोडलाय नाही. हा खुना केलाय. पोरगी लय तुरतुर- काय बोलायचे मला का सांग तुला बरं. काय बोलायचं? तू पुढे ये असा. लय तुरतुर बोलते. मंजुळा का? मी काय बोलतोय का? मंजुळा का? हो, मंजुळा का? मी काय बोलतोय का? अरे काय झालं रडायला? अरे का रडतोय? अरे पण काय तुला झालं? काय झालं रडायला? काय म्हणते एका काठीत मेंदू आकाशात घालवीन. मग तो रडतोय का? काठी मारलाय का? अजून मारायची आहे मी. हा, थांब मला. शरम, अजून काठी मारायची तो. काठी मारायची आहे. मी म्हणतो मारली जणू. मारली नाही तोपर्यंत एवढा रडायला. आणि समजा मारली तर अजून का बस? नाही तर काय करशील? अजून का बस? याला सांगा की 2 गोष्टी सरळ. आ? नाही, काय करशील? काय करशील? ए, काळ्या केनिया. ए, मोठ्या नाकाच्या इकडे. हे बघा, हे बघा, हे बघा, मारायला लागले. म्हणजे तू एकही शब्द बोलू नको. नाव काय आपल्या? रामजी शेतकरी. अरे वा, रामजी तो आमचा गुन्हेगार आहे. आमच्या नोकऱ्यांनी दवंडी दिली होती. उद्या सकाळी 10 वाजता थोरले युवराजे देवीच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यांच्या अगोदर जर कोणी दर्शन घेतलं तर त्याला 5 हंटरची शिक्षा दिली जाईल. ठीक आहे, आम्ही नकळत दर्शन घेतलं असेल, चूक झाली, माफ मन- करा. नाही, मग? ज्याचा गुन्हा त्याला शिक्षाही होणार. म्हणजे ही जर शिक्षा माफ करून घ्यायची असेल तर हे तर काय? तुझ्या सोबत कोण आहे रे? माझी बहीण मंजुळा. अरे वा, पोरगी देखण्यावर गेली. आणि तिचं लग्न वगैरे काय? अजून नाही. नाही ना? हा, हवलदार, हा? ही मुलगी एवढी देखणी आहे. पाहिलं हिचं गो किती देखणं असेल गुण हिचं गुण किती देखणं असेल. नाही बरोबर आहे. गुण गुण त्या अगोदर बोलायचं तेच बरं आहे. तेव्हा तुला जरी शिक्षा माफ करून घ्यायची असेल हा. मी काय केलं पाहिजे यासाठी? तर तुझ्या बहिणीचा हात आमच्या हातामध्ये दे, तुला शिक्षा माफ करेन. एवढंच होय? मग मी एक बोलू का? तुम्हाला बहीण असेल की? हाय की मग तुमची बहीण मला द्या की. का राहत वाटते काय? शेतकऱ्याच्या मुली म्हणजे काय सेना मेण्याच्या बाहुल्या आहेत का? कोणी मिळून त्यांची छेड काढावी? अरे माझ्या संग लग्न करायला आरशात तोंड बघून या जा. असं मंजुळा, बऱ्या बोलानं प्रेमाची वरमाला आमच्या गळ्यामध्ये घाल. तुला पायाच्या नखापासून डोईच्या केसापर्यंत सुवर्णानं मडवेन. हा बोल ना, पुढे या. अहो मगापासून असं बोलायचं नाही. काय? प्रेमाची माळ घाल म्हणतात. घाल की काय? मग घालते ना. घाल. मी कुठे नाही म्हटले. घाल. अहो मगापासून असं गप्प बसलाय ना. घाल. आ घालू. हवलदार, हा? प्रेमाची माळ नसून हा. हे माझे बसलेले देशबंधू हा. ह्यांचे चप्पलच्या गळ्यात माळ घालीन येतो. ती बाई एक पट अपमान करते, चप्पलची माळ माझ्या गळ्यात घालील म्हणते, आणि तू शिट्ट्या वाजून नाचतो आहे. मी म्हणतो माळ घातली जणू. अरे चप्पलची माळ माझ्या गळ्यात मला शोभणार नाही. तुला काय कळतं का? हा? त्यांचं वजन बघ, अंगावर ड्रेस बघ. हा. हा, तू म्हणते चप्पलची माळ. हो. बघ वजन बघ त्यांचा, वजनाच्या माणसाला वजनाचीच माळ असावी. बर. हा, तू चप्पलची माळ म्हणतीस होय होय. तसलं चालणार नाही. का? वजनाचीच माळ घालायची. तुला कुठली वजनाची कुठली घालायची? तुला माळ घालायची आहे? हो घालायची. फक्त मिलिटरीतल्या बुटाची घाल. त्यात वजन आहे की वजन? त्यात वजन नाही का? महाराजाला
त्याला घेऊन आलोय. आलायच हे मला मी ऐकलंय सगळं. कळवून लावून आपण इथनं पाटणा हलूया. त्याला मी बोलवून घेतो ते अरे आहे. हवलदार, अरे माझा होणारा नवरा कुठं आणि ही कुठं? माझा होणारा नवरा कुठे शंकर नवारू हा हा आणि हे कुठे द्या नको बराच गाडाव. तशी ऐकणार नाही. याच वेळेला तुझ्या हाताला धरून खेळतो, आमच्या रंगमहालामध्ये घेऊन जातो. कोण अडवतो आहे तेच आम्हाला पाहायचं आहे. ऐक! कळलं की असं कोणी केला? तुझ्या आईच्या नवऱ्याने. दादासाहेब, बाबासाहेबांनी सांगितलेल्या तिने नियमाचं योग्य रीतीनं पालन आपल्याकडून होते म्हणायला हरकत नाही. कशी आहे काढणे? बाबासाहेब, आपण सांगितलेल्या एकाही नियमाचं या दादासाहेबांनी पालन केलं नाही. आपण सांगितलं होतं मदिरा कोणी प्राशन करायची नाही, पर स्त्री माते समान जाणा. पण दादासाहेबांनी या दोन्ही गोष्टीचं उल्लंघन केलं. आज आपल्या या राष्ट्रातला गरीब शेतकरी, या शेतकऱ्याच्या मुलीच्या इज्जतीला हात घालण्यापर्यंत त्यांची मजल गेली. नेमका मूल तुमच्या वळावर गेलं बघा. मी तसलं आहे का? हा? मी तसलं आहे का? आणि मग हे असं का झालं? नालाय का? पण महाराज यात तुमची बी चूक आहे बरं का हो. काय काय चूक आहे सांगू का? काय चूक आहे? आता ही असं पुढं करणार आहे बर आहे का नाही? ही वेळच्या वेळी तपासणी करून जर या औलाद खाली केली असते तर अरे बरोबर आहे तुझं नाही नाही तसं नाही. बालहत्या करण्याबरोबर नाही, बालहत्या करायची नाही. बरोबर आहे. दुसरा उपाय होता की अरे वा, दुसरा कोणता? जर शांत झोपला असला तर. दादासाहेब, हे तुमच्या इज्जतीला न शोभणारं कृत्य आहे. तेव्हा बारेगडी यांचा कडेलोट करा, हेच यांच्यासाठी शासन आहे. कारण आंबा आडीतला जर एक नाचला तर संपूर्ण आडी ना आडी नाचत असते. तेव्हा एकच आंबा जर त्याच वेळी उचलून बाजूला काढून फेकला तर संपूर्ण आडी शाबूत राहत असते. ही आडीला लागलेला नासका आंबा आहे. आमच्या राज्यातून हद्दपार झाला पाहिजे. शिक्षा काय देऊ? शिक्षा काय देऊ? एक काम करूया. यांचा कडेलोट करा. नव्हे, थांबा. पिकलेला आंबा काढायचा आणि नासका आंबा अगोदर दोघं चौघं पिळूया का? चल, कडेलोट करूया. आता ह्याला एक काम, ताईच्या प्रेमासाठी येडावून आज केले का नाही? त्यानं पाय बघितले की 4 किलोमीटरवर गेला पाहिजे. अरे बहादरा हा. यासाठी काय करायचं रे? हिचं भांडवल कापूया. शिक्षा मला कशाला देतो रे? अरे ते हात राहणार की रे? हा? कशाला देतो असली घाणेरडी शिक्षा? चांगली दे. असं कर ना, कुणाला? एक काम कर, तुला शिक्षा द्यायची आहे का? आता सोडत असतो मी. मग एक काम कर, तडाख्यात गावल्यावर. मी सांगतो ना तुला. इकडे या गावात कोणाची कॉलेज गाडी आहे का बघ. पाचेगावला मडरी राहिला. नाही बाबा, मी सांगतो ना, कॉलेज गाडी नसेल तर सफारी गाडी बघ. हा. त्या गाडीमध्ये आम्हाला बसव, वय वय. इथून पंढरपूरला घेऊन जा. नसेल तर देहू आळंदीला नाही, तिथे एखादा मठ बांधून दे. तिथं आम्ही विठ्ठल विठ्ठल करत त्या बसू. औलादीतला नव्हतं. त्या औलादीतला नव्हतं तू. तुझ्या काठीत गांडीत घालतो. उलट झालं. ताई, दादा, तुम्ही आला म्हणून आमचा प्राण वाचला, माझी इज्जत वाचली. पण आमच्या अन्याय झाला आहे, ह्याचा न्याय पाहिजे आम्हाला. आम्हाला न्याय पाहिजे. आला ते बरं झालं, नाहीतर ते काय गड्या. बरोबर आहे ताई. आज स्त्रीची इज्जत म्हणजे काचाचा भांडा, एकदा त्याला तडा गेला की ते नंतर जोडता येत नाही. हो. तुमची इज्जत तीच आमची इज्जत आहे. बरोबर आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी योग्य असा न्याय मिळेल. बाबासाहेब, या शेतकऱ्याला न्याय द्या. आपण त्यांना 20-25 एकर जमीन द्या, आयुष्यभर कष्ट करून खा. महाराज, हा तुम्हाला न्याय. अहो आमच्याला काही जमीन नाही का आमच्याकडं? किती आहे? हा? किती? तुला काय करायचंय? अरे बघा तेवढे आमचे तर 100 बघाल ते 100 एकर जमीन आहे आम्हाला. अरे ती जळणाला गेलेली बघत गेल्यावर बघत. ए, जळणाला. थांबा, मी यांचा प्रश्न मिटवतो. घ्या 25 एकर जमीन मिळते, येडं का खुलं तुम्ही घ्या की असू द्या. नको रे बाबा, का? नको आम्हाला. पाणी नाही का त्याला? पाणी नाही. पाण्याचा प्रश्न मी सोडवतो की. पाणी हा पाण्याचा प्रश्न मी सोडवतो. काय काय करणार? करणार? तुमची 100 एकर, हं, यांनी द्यायची 25. हं. 1.25 एकर जमीन झाली. हो. मी कुणाच्या बी 4 हिरे सायकलीवर आणून देतो. असं प्रत्येकाला किती छान आहे बघा हे.
तुझ्या बापानं सायकलीवरनं हिरे आणले होते का रे? आम्हाला जमीन नको, आम्हाला न्याय पाहिजे. न्याय पाहिजे न्याय. बाबासाहेब, आपली जर आज्ञा असेल तर या गरीब शेतकऱ्याला न्याय मी देईन. ठीक आहे रामजी, बाबासाहेबांनी तुम्हाला जमीन देतो म्हणले, पैसा अडका जमीन जुमला काही नको आम्हाला. काही हे नको. दिलं तरी तुमचा न्याय मिळणार नाही. ठीक आहे, नाही. हा राजदंड घ्या आणि जोपर्यंत तुमचे स्वतःचे हात टकलेत असं तुम्हाला वाटत नाही तोपर्यंत या राजदंडाचे फटके माझ्या पाठीवरती द्या, म्हणजे तुम्हाला योग्य असा न्याय मिळेल. आम्हाला न्याय मिळाला दादा. कळलं का? आवरा लवकर. बाबासाहेब, या ठिकाणी त्यांना न्याय मिळालेला आहे, पण माझा राजा आहे हा शेतकरी असा वाऱ्यावरती फिरला नाही पाहिजे. कारण हा शेतकरी राजा म्हणजे आपल्या राष्ट्राचा कणा आहे. तो कुठं स्थिर झाला पाहिजे. आपण यांना या राज दरबारमध्ये एखादी मोठ्या अधिकारी जागा देऊया. वा, बघा लहान असून आणि मोठं. या ठिकाणी वगनाट्याचं काम संपलंय.